मंडळी, मागच्या काही काळापासून कल्याण शहर वाढत्या मारहाण, अत्याचार, खून अशा वाढत्या गुन्हेगारीमुळे धगधगतंय। दोन मराठी कुटुंबांना केलेली मारहाण आणि बदलापूर प्रकरणाच्या आठवणी ताज्या असतानाच आता कल्याणमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। कल्याण पूर्वेला असलेल्या चक्की नाका परिसरामध्ये राहणाऱ्या कुटुंबातील 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या आईकडून पैसे घेऊन दुकानात खाऊ आणायला गेलेली असताना अचानक गायब झाली आणि दुसऱ्या दिवशी तिचा निर्वस्त्र अवस्थेत मृतदेह सापडला। सध्या या घटनेनं कल्याण शहर हादरून गेलेलं असून त्या प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांवरचा दबाव वाढलाय। आरोपी कसा आणि कुठे सापडला, नेमकं काय घडलंय, थोडक्यात जाणून घेऊ। नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, सदर घटनेप्रकरणी मृत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची 13 वर्षीय मुलगी खाऊ खाण्यासाठी आईकडून पैसे घेऊन जवळील दुकानावर गेली होती। मात्र तेव्हापासून ती बेपत्ता होती। तिला शोधण्यासाठी संपूर्ण कुटुंबाने सर्वत्र शोध घेतला, परंतु ती रात्रीपर्यंत काही सापडली नाही। 9 तासांपासून मुलगी घरी न आल्यामुळे घाबरलेल्या कुटुंबियांनी शेवटी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली। पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला। दरम्यान आज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळच्या सुमारास पडघा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या कल्याण भिवंडी सीमेवरील बापगाव परिसराच्या हद्दीत त्या मुलीचा मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे। एकाच परिसरात राहणाऱ्या एका इस्मावर मयत मुलीच्या वडिलांनी संशय व्यक्त केलाय, कारण त्या इस्माने जवळपास 1 वर्ष आधी त्याच मुलीचा विनयभंग केला होता। तेव्हा पोक्सो अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यावेळी त्यानं मृत मुलीच्या बापाला धमकी दिल्याचं वडिलांचं म्हणणं आहे। त्यानंतर आज साधारण वर्षभरानं त्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आल्यानं मयत मुलीच्या वडिलांनी संबंधित इस्मावर संशय व्यक्त केलाय। सध्या पोलिसांनी या संपूर्ण घटनेत गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। त्या मुलीची गळा ओळून हत्या करण्यात आली होती। तिच्यासोबत लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता। त्यासाठी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला होता। शवविच्छेदन अहवालातून मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली असल्याचं उघड झाले। त्या हत्येप्रकरणी 2 आरोपींची नावं समोर आल्यानंतर पोलिसांनी एका रिक्षा चालकाला ताब्यात घेतले, तर मुलीच्या वडिलांनी संशय व्यक्त केलेला मुख्य आरोपी विशाल गवळी फरार आहे। मिळालेल्या माहितीनुसार या विशाल गवळी विरोधात आधीच विनयभंगाचे 5 गुन्हे दाखल आहेत। कोळशेवाडी पोलिसांनी विशाल गवळीच्या शोधात 6 पथकं तयार केलेत। आरोपी हा मलंगगड भागातील मामाच्या गावात दबा धरून बसलाय हे कळल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी आरोपीच्या मामाच्या काकडवाल गावाला घेराव घेतला होता। मात्र तो सतत घर बदलत असल्यानं हाती लागत नव्हता। पुढे आरोपी विशाल गवळी यानं शेगावला पत्नीच्या गावी पळ काढला आणि तिच्या घरी लपून बसला। दरम्यान उपलब्ध सगळे सीसीटीव्ही फुटेजेस पाहून आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्यात। मुख्य आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी शेगाव येथून म्हणजेच पत्नीच्या गावातून ताब्यात घेतले। मंडळी, सध्या या घटनेनंतर आरोपी विरोधात नागरिक संतप्त झालेले आहेत। एकीकडे लाडकी बहीण म्हणून चिमूटभर पैसे वाटून क्रेडिट घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला महिला मुलींना वाऱ्यावर सोडून द्यायचं, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यायची नाही असा सूर सध्या नागरिकांकडून आळवला जातोय। दरम्यान आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत। नागरिकांनी आज तोंडाला काळ्या फिती लावून निषेध मोर्चा काढला। नराधम विशाल गवळीला फाशीची शिक्षा द्या, बदलापूरमधील आरोपीप्रमाणे विशाल गवळी याचा एन्काउंटर करा असा संताप शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांनी व्यक्त केलाय। दरम्यान तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? आरोपी खरंच दोषी आढळून आला तर त्याच्या या नराधम वृत्तीच्या कृत्यासाठी त्याला नेमकी काय शिक्षा दिली जावी? तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा। सोबतच अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।